जय शिवराय मित्रांनो, अतिवृष्टीसह रबीचं अनुदान खात्यामध्ये कधी येणार? शेतकऱ्यांच्या माध्यमातून विचारला जाणारा मोठा प्रश्न. प्रत्येक व्हिडिओवरती कमेंट, व्हॉट्सअपवरती तोच मेसेज. कृषी विभाग असेल, महसूल विभाग असेल किंवा तहसील कार्यालय असेल, प्रत्येक ठिकाणी शेतकरी याच्याच संदर्भातील विचारणा करत आहेत की केवायसी झालेली आहे, अतिवृष्टीचं अनुदान कधी येणार? जमिनी खरडून गेलेल्याचा निधी आलेला आहे, त्याचं अनुदान कधी येणार? किंवा रबीचं निविष्ट अनुदान बाकी आहे, ते खात्यामध्ये कधी येणार? मित्रांनो, आपण पाहिलेलं आहे की जून ते सप्टेंबर या कालावधीसाठीचे जे काही विविध विभागाचे प्रस्ताव होते ते प्रस्ताव मंजूर करण्यात आलेले होते. त्या अनुषंगाने निधी वितरणाला मंजुरी देण्यात आलेली होती आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणात फार्मर आयडी असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती या अनुदानाचं वितरण देखील झालेलं होतं. यापूर्वी सुद्धा आपण पाहिलेलं की जवळजवळ 13,477 कोटी रुपयाच्या आसपासची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करण्यात आलेली आहे. परंतु 5,846 कोटी आणि याच्यामध्ये आता नवीन वितरित करण्यात आलेले 633 कोटी अशी जवळजवळ 6 ते 6.5 हजार कोटी रुपयाची रक्कम ही अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरण होणं बाकी आहे. मग याच्यामध्ये शेतकऱ्यांची केवायसी झालेली आहे. बऱ्याच दिवसापासून केवायसी करून शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत आणि याच्याच वरती विधानसभेमध्ये मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारले गेलेले आहेत. मित्रांनो, याच्यामध्ये आता लास्ट मध्ये आपण पाहिलेले की विधानसभेचे हे हिवाळी अधिवेशन सुरू असताना सुद्धा जे काही जिल्हे ऑक्टोबर महिन्यामध्ये बाधित झालेले होते त्यांना मदतीचं वितरण करायला मंजुरी दिलेली होती. याच्यामध्ये सोलापूरचा खरडून गेलेल्या जमिनीचा प्रस्ताव असेल किंवा इतर जिल्ह्याची झालेली ऑक्टोबर महिन्यातील नुकसान असेल, याची नुकसान भरपाई वितरण करायला देखील मंजुरी दिलेली. निधी वितरणासाठी मंजुरी देण्यात आली, त्याच्यामध्ये पूर्वनी मागण्याद्वारे हा निधी मंजूर देखील करण्यात आला. मग आता निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी क्रेडिट केला जाणार? का शासन याच्यामध्ये दिरंगाई करतंय? अशा प्रकारचे प्रश्न देखील विचारण्यात आले आणि हाच निधी डिसेंबर नंतर म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केला जाणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आली. आता डिसेंबर नंतर मदत वितरित केली जाणार, जानेवारीमध्ये वितरित केली जाणार असं सांगण्यात आलं. मग जानेवारीमध्ये नेमकी कधी होणार हा देखील प्रश्न या ठिकाणी पुन्हा पडतो. मित्रांनो, एकंदरीत आपण पाहिलंय की नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका या 20 डिसेंबर पर्यंत पुढे ढकलल्या. 21 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे आणि आचारसंहिता ही या निवडणुकाची संपणार आहे. परंतु हे सर्व होत असतानाच महानगरपालिका किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागण्याची दाट शक्यता आहे आणि या निवडणुका साधारणपणे 13 ते 14 जानेवारी पूर्वीच आटोपण्याची निवडणूक आयोगाची तयारी आहे. अशा प्रकारच्या सध्या चर्चांना उधाण आलंय. जर समजा या निवडणुका जाहीर झाल्या नाही तर 21 डिसेंबर नंतर कधीही या अनुदानाचं वितरण व्हायला सुरुवात होऊ शकते. परंतु जर याच कालावधीमध्ये पुढच्या निवडणुकाची जर आचारसंहिता लागली तर मात्र 15 जानेवारी नंतरच, म्हणजे जर पुढच्या निवडणुकीचा जो कालावधी असेल तो कालावधी संपल्यानंतरच हे अनुदान ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट होऊ शकतं आणि याच पार्श्वभूमीवरती हे उर्वरित असलेलं अवकाळीचं जे अनुदान आहे ते जानेवारी महिन्यामध्ये क्रेडिट केलं जाईल, अशा प्रकारची माहिती मदत व पुनर्वसन मंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे. आता याच्यामध्ये दोन जर तरच्या बाबतीत, जर पुढच्या निवडणुकीचा कार्यकाल, पुढच्या निवडणुकीचा कार्यक्रम जर हा 21 डिसेंबर पूर्वी जर जाहीर झाला नाही आणि ही जर आचारसंहिता 21 डिसेंबरला संपली तर मात्र ताबडतोब हे अनुदान खात्यामध्ये क्रेडिट केलं जाऊ शकतं. परंतु सध्या तरी 31 जानेवारी 2026 पूर्वी राज्यामधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आटोपून घेण्याचे निर्देश कोर्टाच्या माध्यमातून देण्यात आलेले असल्यामुळे या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची दाट शक्यता आहे आणि पुन्हा एकदा या आचारसंहितेमुळे हे अनुदान अडकण्याची दाट शक्यता आहे. आता यापूर्वी निवडणूक आयोगाच्या माध्यमातून पूर्वी मंजूर असलेलं अतिवृष्टीचं अनुदान वितरण करण्यासाठी कुठल्याही प्रकारची आडकाठी नाही अशा प्रकारे सांगण्यात आलेलं होतं. परंतु आता याच्या काही नवीन मंजुऱ्या मिळतात आणि याच्यासाठी नवीन निधीच्या तरतुदी करून ते निधी जर द्यायचे असतील तर मात्र याच्यामध्ये काही निवडणूक आयोगाच्या परवानग्या घ्याव्या लागतील आणि तशा प्रकारच्या परवानग्या घेतल्यानंतरच किंवा या आचारसंहिता संपल्यानंतरच हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केलं जाणार आहे. त्याच्यामुळे अद्याप जर तुमची केवायसी बाकी असेल, आता सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यामध्ये आज सुद्धा केवायसी करण्यासाठीचं आवाहन केलं जात आहे. याच्यामध्ये जर आपली केवायसी बाकी असेल तर तात्पुरती आता केवायसी करून घ्या आणि अनुदान येण्याची वाट पाहत राहा. धन्यवाद.